हाय फ्रेंड्स, वेलकम आहे सर्वांचं दीपू पाटील ब्लॉगमध्ये. आणि कशा आहात सर्व नक्की कमेंट करून सांगा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर आपण ब्लॉग सुरू करूया. सर्वजण त्यांच्या कामामध्ये बिझी होते आणि इकडे सर्वजण रेडी व्हायला लागले होते आणि मेकअपसाठी वहिनी गेली होती आर्टिस्टजवळ. तर हा बघा वहिनीला खूप त्रास देत होता, तर वहिनीला रेडी पण नाही होऊ देत होता. तर सर्वजण त्याची गंमत बघत होते. तो त्याला सर्वजण मंकी बोलत होते. बघू शकतो मंकी प्रिंस सॉरी आरू मंकी आहे. जाऊ दे, तो काय येणार नाही आता, सगळं आपण पुढे जाऊ. तर सर्वजण त्यांच्या कामात बिझी होते. बघू शकता सर्वजण रेडी करत होते डेकोरेशनचं तिथं मंडपात घेऊन जाण्यासाठी. तर पुढे आले तर हा प्रिन्स एक त्याला मार नाही भेटायला पाहिजे त्याच्यामुळे तो एकदम शांत बसलेला होता. तर थोड्या वेळात हा पण आला माझ्याजवळ मोबाईल घेऊन. तर मोबाईल घेऊन तो मला सांगत होता गेम डाउनलोड करायचा. तो सांग मला नेट नाही चालत. तर त्याला म्हटलं बाहेर जा, तर बाहेर पण नाही बसत. हा बघा आलांमध्ये आणि कसा करत होता आगोपणा बघू शकता. तर नक्कीच आम्ही सेल्फी घ्यायला रेडी झालो तर तो वेगळाचपणा करत होता. बाहेर आम्ही बसलो बाहेर कारण की नेट फास्ट चालत होतं आमचं. तर हा मला खूप त्रास देत होता. मग मी त्याला सांगितलं थांब मी तुझा व्हिडिओज काढते. तो बघा गादींच्या मागे लपून गेला. तर आम्ही त्याची मस्ती करत होतो नुसतं. त्याची गादी खाली घेतली. तर आम्ही नंतर दोघींनी सेल्फी घेतली, व्हिडिओ घेतला, मस्त एन्जॉय केलं. तर आम्हाला आता आमच्या जिनिंगवर जायचं होतं, म्हणजे आमचा तिथं मंडप टाकला होता तिथं जायचं होतं. पहिल्यामध्ये आम्ही देवीची ओटी वगैरे भरायला लावली वहिनीला. देवीची ओटी भरली वहिनींनी. मग तिथून आम्ही समोर आमचं मामाचं जिनिंग आहे. तर हे सर्व मामाचं शेत वगैरे आहे. तर मी पण रेडी झाली होते आणि मी पण निघाली होते आता ओटीच्या कार्यक्रमासाठी. तर मी पण पोचले होते आणि बघून घेतलं की कोण आलं आहे काय वगैरे. तर सर्व गेस्ट वगैरे येऊन गेले होते. तिथं जेवणाचा कार्यक्रम सुरू होता. तर सर्व जेवणाला बसले. तर मग मी म्हटलं वहिनी कुठे, वहिनी रेडी झाली का म्हणे ते त्या रूममध्ये. तर मी त्या रूममध्ये गेले. तुम्ही पण बघू शकता त्यांचा मेकअप अजून म्हणतं बाकी होता. तर हा इथं ज्वेलरी खराब होऊन गेली तर तो कलर देत होता ज्वेलरीला. ओरिजिनल फुलांची ज्वेलरी होती आणि दादाने फ्रीजमध्ये ठेवून त्याला खराब करून टाकलं होतं. तर आम्ही सर्वजण पेंट देत होतो त्याला. मी पण बसून गेले त्यांच्या. अजून वहिनींना टाईम लागणार होता त्याच्यामुळे मी पण बाहेर आली आणि दीदीसोबत ड्रेस वगैरे बघायला लागले. दीदीने ते माझ्या मोठी दीदीसाठी ड्रेस आणले होते. तर मी बघत होती कसे आहेत काय. ती म्हणे तुला पाहिजे का, म्हटलं हो मला आवडलं. मग ती म्हणे मी घेऊन येईल तुझ्यासाठी. म्हटलं ओके काय प्रॉब्लेम नाही. आम्ही ड्रेस वगैरे बघितले. त्यानंतर आम्हाला फोटोशूट करायचा होता. तर आम्ही फोटोशूटसाठी बाहेर गेलो बॅक साईडला. तर याला फोटो घ्यायला लावले आम्ही. तो आमचा एवढ्या दुरून फोटो पण घेत होता आणि व्हिडिओ पण घेत होता. त्याला म्हटलं जाऊ दे ठीक आहे काय प्रॉब्लेम नाही. तर आम्ही इकडे आता आलो होतो, डेकोरेशन ऑलमोस्ट रेडी झालं होतं. तर आम्ही इकडे मूड केलं होतं बाळासाठी. ते बघत होतोच. तुम्हाला बघू शकता. आवडलं की नक्की कमेंट करा. आणि आमची क्यूटची सिद्धी सॅड झाली होती बघू शकता. तिचा बलून फुटून गेला. आपण दुसरा घेऊ. पाहिलं तुम्ही कशी करते ते. लगेच बॅक साईडला ह्या मुलगाला पाहिलं. ओ माय गॉड, हा मुलगा आहे की काय बाबा. तो जबरदस्त होता खिलाडी. चला तर सोडूया आणि लगेच आमच्या पुढे रील्स सुरू झाले होते बघू शकता तुम्ही. मग त्यानंतर आम्ही सर्वांनी मस्त सेल्फी काढले, व्हिडिओ बनवला मस्त. सर्वजण बघा किती छान रेडी झाले आणि खूप गोड दिसत होते आमचे दोघी प्रिन्सेस पण. त्यानंतर मला बोलवलं होतं मध्ये कारण की वहिनीची रील्स बनवायची होती, म्हणजे मी फोटोग्राफरला रील्स बनवायच्या होत्या. मग आम्ही मध्ये गेलो होतो आणि आर्टिस्ट चालला गेला होता त्याच्यामुळे मी वहिनीचा मेकअप केला होता. त्यानंतर दादा पण रेडी झाला होता आणि त्यांचा फोटोशूट सुरू होता. वहिनी तिकडे छत्री ओपन होत नव्हती, मग दादा ओपन करायला गेला होता. त्यानंतर आम्ही सर्वजण बाहेर गेलो होतो कारण की ऑलमोस्ट सर्व रेडी झालं होतं आणि तयारी पण झाली होती. इकडे सर्व जळगावहून लेडीज आल्या होत्या प्रोग्रामसाठी. तर ते पण रेडी झाले होते. आता थोड्या वेळामध्ये आम्ही सुरुवात करणार होतो प्रोग्रामसाठी. तर मागे दादा आणि वहिनी ते मागेच बसले होते आणि इकडे फोटोशूटवाले पण त्यांची तयारी करत होते. तर बघू शकता खूप थोडीफार पब्लिक यायची बाकी आहे. इकडे दादा आणि वहिनी बसले होते. त्यानंतर आम्ही विठ्ठलची वारी काढली होती. आंटींनी आम्हाला सांगितलं होतं की विठ्ठलची वारी काढायची आहे. बघू शकता किती गोड दिसत आहेत आमचे दोघी दादा आणि वहिनी. तर त्यानंतर आमचा प्रोग्राम सुरू झाला होता. मस्त डान्स नाटक वगैरे खूप छान प्रकाराने केलं. तर राधा आणि कृष्ण बघा किती गोड दिसतात. आमचा दादा खूप लाजतो नाचताना, सर्व पब्लिकमध्ये खूप लाजत होता. तर वहिनी सांगून नाच रे नाच रे. मग शेवटी त्यांनी नाचला होता थोडा. त्यानंतर इकडे बघू शकता तुम्हाला ऐकतं हे पण. हे बाळ ओरिजिनल सारखंच दिसत होतं पण नकली होतं, खूप क्यूट होतं. त्यानंतर मामाला आणि मामीला उठवलं होतं डान्ससाठी बघू शकता.
बघू शकता वासुदेव पण किती छान डान्स करत आहे आणि आमच्या दादाच्या आणि वहिनीच्या बेबी शॉवरमध्ये वासुदेवसुद्धा आले होते खूप छान प्रकाराने, तर त्यांनी पण डान्स. मग त्यानंतर आम्ही खोड भरायचा कार्यक्रम पण सुरू केला होता. त्यानंतर वहिनीने खोड भरली होती वहिनीची. त्यानंतर इथं कार्यक्रम एक आजीने एक नाटक केलं होतं, सुया घे पोत घे असं प्रकाराने त्यांनी नाटक केलं होतं. बघू शकता किती क्यूट दिसत आहे ते. तर आमच्या बहिणीचा भाऊ निखिल तो वहिनींना घ्यायला आला होता, म्हणजे नाटक होतं हे घुंगराच्या गाडीवर, त्याच्यावर तो घ्यायला आला होता. त्यानंतर सिलेक्शन होतं रुखुमाई आणि विठ्ठलचं. त्यानंतर बघूया आता कोण रुखुमाई काढतात की विठ्ठल काढतात, बघूया आता नक्की पुढे जाऊन. तर वेट अँड वॉच. ओहो, रुखुमाई काढली. खऱ्यामध्ये त्यांना मुलगीच हवी होती आणि रुखुमाईच काढली. कृपया करून त्यांना मुलगीच होऊन द्यावे ही आमची पण प्रार्थना. त्यानंतर बर्फी आणि जलेबी वगैरे ते पण ठेवलं होतं आम्ही. त्या ठिकाणी पण त्यांनी बर्फीच काढली होती, म्हणजे मुलगी. खूप छान. त्यानंतर त्या दीदीने त्यांना खाऊ घातलं. त्यानंतर त्यांचा पण फोटोशूट बाकी होता, त्यांचा फोटोशूट केला. इकडे दीदी थकून गेली होती, तिथं बघू शकता तिची हालत कशी झाली आहे. खूप फनी आहे ती. त्यानंतर आम्ही इकडे वोटिंगचं पण ठेवलं होतं, बॉय ऑर गर्लचं. तर पिंक म्हणजे गर्ल अँड ब्ल्यू म्हणजे बॉय. तर मी पिंकला वोट दिलं होतं कारण की आम्हाला सर्वांना पाहिजे होती मुलगी. तर हे बघा किती फनी आहे. खूप खूप एकचदा वोट द्यायचं सोडून हे 10 वोट देत होते, बघू शकता. त्यानंतर आमच्या सर्व फॅमिलीने वोट दिलं होतं. वहिनी, दादा, आजी वगैरे त्या सर्वांनी वोट दिलं होतं, माझ्या डॅडने वगैरे. त्यानंतर आम्हाला रील बनवायची होती, तर आम्ही रील पण बनवली होती. ही रील खूप फेमस सुरू आहे आणि माझ्या शॉर्टला जाऊन तुम्ही वॉच करा. ही मी शॉर्टवर अपलोड केली आहे, नक्की वॉच करा आणि लाईक पण करा आणि सबस्क्राईब पण करा. ओके, तर व्हिडिओ कशी बनली नक्की कमेंट करा. त्यानंतर आम्ही वेट करत होतो दादा आणि वहिनीचा खाली उतरायचा. त्यानंतर इकडे बलून्स काढले होते, तर सर्वजण बलून्स घेत होते आणि फोडत होते, बघू शकता साऊंड पाहिलं. मग सर्वांना कसे फुगे घेतात आणि फोडतायत. त्यानंतर सर्वजण आता सर्वांना प्यायची होती चहा, तर मामीने एका साईडला चहा वगैरे ठेवली होती. तर सर्वजण आता तिकडे जातो आम्ही, चहा वगैरे पितो. मग बघूया, तुम्ही पण या चहा प्यायला. आणि ब्लॉग कसा पण वाटला ते मला पण कमेंट करा तुम्ही नक्की. तर रात्री आम्ही जेवण वगैरे झाल्यानंतर डान्स वगैरे पण केले होते कारण की सकाळी. तर आता मी पण चालली डान्स करा. तर आता भेटूया आपण नंतर नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि फुल वॉच करा. बाय.